आणि शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे। या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर झालेले धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे आणि संजय मंडलिक मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहेत। तर ज्यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर झालेली नाहीये असे हेमंत गोडसे, भावना गवळी मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। पहिल्या यादीमध्ये नाव नसल्यामुळे शिवसेनेत नाराजी पाहायला मिळते अशी सुद्धा एक चर्चा रंगते। 8 जणांची ही पहिली यादी आहे। आणखी काही जागांवरती शिवसेना आपले उमेदवार देण्याची शक्यता आहे, पण या यादीमध्ये ज्यांची नावे नाहीत त्यांची अर्थातच धाकधूक वाढली आहे। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, पहिली यादी तशी ऑब्वियस म्हणावी लागेल, कारण 7 विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। खरं तर पुढची यादी इंटरेस्टिंग असेल। कोण कोण सध्या कोणाची धाकधूक सध्या वाढलेली आहे या दुसऱ्या यादीवरनं? ज्ञानदा, आपण आधीच ही बातमी दिली होती की 13 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला मिळणार आहेत आणि त्याच्यानुसार पहिली 8 जणांची यादी, ज्या ठिकाणी कोणती डिस्प्यूट नाही, कोणती वाद नाही आहेत आणि भाजपने आणि राष्ट्रवादीने देखील त्याच्यावर दावा ठेवलेला नाही आहे, अशा 8 जणांची यादी पहिल्या यादीमध्ये ही जाहीर करण्यात आली, त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। ते एक्सपेक्टेड होतं। मात्र आता दुसऱ्या यादीमध्ये सगळ्यात महत्त्वाची ही यादी असणार आहे, कारण की या दुसऱ्या यादीत वादग्रस्त काही जागा आहेत। यामध्ये नाशिकची जागा आहे, यामध्ये ठाण्याची जागा आहे, दक्षिण मुंबईची जागा आहे, कल्याणची जागा, ज्या ठिकाणी वाद खरं तर नसायला हवा होता। श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत त्यांचीच ती सीट आहे। 2 वेळा ते खासदार झालेले आहेत त्या ठिकाणी। त्यांची जागा जी आहे ती कालच डिक्लेअर व्हायला हवी होती, मात्र ती देखील झालेली नाही आहे पहिल्या यादीत। जे मोस्ट ऑब्वियस मानलं जात होतं की पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचं स्थान असेल, मात्र ती जागा देखील अजूनही जाहीर झालेली नाही आहे। त्यामुळे त्या जागेबद्दल देखील थोडंसं साशंकतेचं वातावरण आहे। ठाण्याच्या जागेबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही आहे। नाशिकच्या जागेवर वाद सुरू आहे, त्याच्यामुळे या जागा ज्या आहेत त्या अजूनही जाहीर झालेल्या नाही आहे। याच्यासोबतच वाशिम आणि यवतमाळ हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भावना गवळी या गेल्या 5 टर्मच्या खासदार आहेत, पण यावेळी मात्र भावना गवळी यांना भाजपच्या सर्वेचं कारण देत भाजपने विरोध केलेला आहे। त्या जागी दुसरा कोणता तरी उमेदवार, मग संजय राठोड किंवा निलय नाईक, साधारणतः 4 ते 5 जागा अशा आहेत की जिथून उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आणि ते सर्वजण सध्या मुंबईतही असल्याचं कळतंय। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।